गोपीचंद पडळकर काय बोलले, त्यांच्या सुधारणा करू. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय घोडं मारले, तुम्ही घाबरता म्हणून सगळे एकत्र येऊन अटॅक करताय. पण जयंतराव अर्थमंत्री असताना झालेला लॉटरी घोटाळा, जिल्हा बँकेच्या माजी चेअरमननी केलेली नोकर भरती आणि बेकायदेशीर कर्ज वाटप करून मोठा घोटाळा करण्यात आल्याचा घणाघात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलाय. मी मंत्री असल्याने अडचण येत असेल तर देवेंद्रजींना सांगून काही दिवस मंत्रीपद दूर ठेवू, आमदार म्हणून उपोषणास बसू. सांगलीत संस्कृती बचाव सभेत विरोधकांनी विक्षिप्त विकृत भाषणांना उत्तर देण्यासाठी 1 ऑक्टोबरला इशारा सभा घेऊ, त्यामध्ये जातीयता विकृत मनस्थितीचा रावण जाळण्याचा कार्यक्रम होईल असं जाहीर केलंय. विश्रामबाग येथे भाजप जिल्हा ग्रामीण कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉक्टर सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर, मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख, नीता केळकर, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, सांगलीत विरोधकांनी महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेच्या निमित्ताने जो प्रकार केला त्याला रिॲक्शन नाही पण उत्तर द्यावं लागेल. त्यासाठी बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी इशारा सभा घेणार आहोत. या सभेत विरोधकांच्या भाषणाच्या क्लिप दाखवणार असल्याचं ते म्हणाले. जयंत पाटील, आम्हाला दमदाटी केली तर मीही वाळवा तालुक्यातीलच आहे. तुमची नीतिमत्ता काय? मिरज दंगल कुणामुळे घडली, कुणाला फोन गेले, या खोलात जायला लावू नका असा इशारा जिल्हाध्यक्ष महाडिक यांनी दिलाय. पडळकर, तुम्ही वाळवा तालुक्यातील कुठल्या गावात जाणार आहे ते सांगा, तुम्हाला वाजत गाजत नेतो असं आव्हान त्यांनी दिलंय. चंद्रकांतदादा जे बोलले त्यांचे करेक्ट बघा, मात्र जे बोलले ते मान्य आहे का असा प्रश्न जयंत पाटील यांना केलाय. त्यामुळे जयंत पाटलांनी राजीनामा द्यावा. आमच्या नेते मंडळींना चुकीचं बोललं तर सहन करणार नसल्याचा इशारा सम्राट महाडिक यांनी दिलाय. जिल्हाध्यक्ष महाडिक म्हणाले, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शहरात ग्रामीणचे कार्यालय गरजेचे होते. त्यानुसार तात्पुरते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय सुरू केले. येत्या 6 महिन्यात पक्षाचे मुख्य कार्यालय सुरू होईल. पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करताना सर्व समाजातील घटकांना न्याय देण्यात आलाय. भाजपमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करण्याची संधी मिळते, त्यामुळे पदापासून वंचित असलेल्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या यादीत संधी देऊ. काही लोक जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मलाही फोन येत आहेत. आमचे साहेब 10-11 हजारावर आले असल्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची किंमत समजली आहे. आता आम्हाला विचारलं जाते. या गोष्टी घडण्यास जरा जास्त वेळ गेला असल्याचे जयंत पाटील यांच्या पक्षाचेच कार्यकर्ते सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. माझे घर, माझी कॉलनी, माझं गाव, माझी शाळा, माझे महाविद्यालय आणि माझं कार्यालय या भावनेने ते स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. परिसराबरोबरच प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक असून स्वच्छता ही एक प्रकारे देशसेवा असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भारत सरकार युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय येथे आयोजित स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत 1 दिन 1 घंटा 1 साथ राष्ट्र स्वच्छता अभियानाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष लताताई देशपांडे, उपाध्यक्ष स्मिता केळकर, विभागीय सहसंचालक कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी विलास कदम, प्राचार्य डॉक्टर अनिल सुगते, उपप्राचार्य डॉक्टर नंदिनी काळे, कार्यवाह यशस्वी आपटे, बाळासाहेब यादव आदी जण उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सेवा पंधरवड्यामध्ये दिनांक 17 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या कालावधीत स्वच्छतेचे कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, गरीब वस्त्यांमध्ये जाऊन आर्थिक मदत करणे असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत स्वच्छतेचा कार्यक्रम घेण्यात आला असून या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाणार असल्याचं ते म्हणाले. आरेवाडी येथील बिरोबाच्या बनामध्ये दरवर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येते. यंदा 28 सप्टेंबर रोजी होणारा दसरा मेळावा ओबीसी एल्गार मेळाव्यामुळे पुढे ढकलून येत्या 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता होणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. या मेळाव्यासाठी सांगली, कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार पडळकर म्हणाले, दरवर्षी बहुजनांचा आराध्य दैवत आरेवाडी बिरोबा मंदिराच्या प्रांगणामध्ये दसरा मेळावा होतो. मेळावा हा घटस्थापना झाल्यानंतर 7व्या माळेला होतो. म्हणजेच यंदा 28 तारखेला 7वी माळ येते. याबाबत देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य, आजी माजी पदाधिकारी, गावचे सरपंच, उपसरपंच यांची बैठक घेत 28 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजता दसरा मेळाव्याची घोषणा केली होती. परंतु
ओबीसींचा एल्गार मेळावा ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आयोजित केलाय। भुजबळ यांनी फोन करून 28 तारखेला 2 कार्यक्रम होत आहेत, तर आपण एकच कुठला तरी कार्यक्रम घेऊ असं आवाहन केलं। या कारणामुळे दसरा मेळावा 7व्या दिवशी न घेता आम्ही 9व्या दिवशी घेतोय। मंगळवार दिनांक 30 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजता आरेवाडीच्या बिरोबा वनात दसरा मेळाव्याचं आयोजन केलंय। महाराष्ट्रातील सर्व ओबीसी आणि बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने दसरा मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पडळकर यांनी केलं। महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती आणि त्यावर झालेल्या सुनावणीचा गोपनीय अहवाल प्रशासनाने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठवला। राज्य शासनाकडून हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे जाणार आहे, तर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे। महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली। यावर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी 15 सप्टेंबरची मुदत होती। या मुदतीत 229 हरकती दाखल झाल्या। सर्वाधिक हरकती कुपवाडमधून आल्या होत्या। या हरकतीवर अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी रघुनाथ पोटे यांच्यासमोर सुनावणी झाली। कुपवाडमधील सर्वाधिक तक्रारी होत्या। याचबरोबर प्रभाग 18 मधील रामनगर परिसरात 2 गल्ल्या प्रभाग 14 ला जोडावी, प्रभाग क्रमांक 14 मधील पत्रकार नगर प्रभाग क्रमांक 15 ला जोडावा यांसह अनेक हरकती घेण्यात आल्या। या हरकतींचा अहवाल तयार करण्यात आला होता। आयुक्त आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल नगरविकास विभागाकडे पाठवलाय। नगरविकास विभागाकडून तो राज्य निवडणूक आयोगाला सादर होईल। त्यानंतर आयोगाच्या आदेशाने अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे। त्याची प्रसिद्धी 13 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे। याकडे इच्छुकांचं लक्ष लागलंय। आटपाडी तालुक्यातील दिघंजी येथे एका किराणा दुकानातून घेतलेल्या भगरीच्या पिठाच्या भाकऱ्या खाल्ल्यानंतर तब्बल 15 ते 20 नागरिकांना विषबाधा झाली आहे। ऐन सणासुदीतच नागरिकांना विषारी धक्का बसल्यामुळे काळजीपूर्ण खाद्यपदार्थ घ्यावे असं आवाहन प्रशासनाने केलंय। राजेवाडी चौकातील एका किराणा दुकानातून घेतलेल्या भगरीच्या पिठाच्या भाकऱ्या खाल्ल्यानंतर तब्बल 15 ते 20 नागरिकांना विषबाधा झाली आहे। या घटनेनं गावभर भीतीचं वातावरण पसरलं असून रुग्णांना तातडीने दवाखान्यात दाखल करून उपचार करण्यात आले। सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, मात्र अजूनही काही नागरिकांना त्रास होत असल्याचं सांगितलं जात आहे। रुग्णांना आटपाडी आणि दिघंजी येथे उपचारासाठी दाखल केले। यामधील काही रुग्ण अत्यावश्यक विभागात उपचार घेत आहेत। त्याच दुकानातून अन्यही नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी केलेले आहेत, परंतु त्यांना त्रास झालेला नाही। त्रास ठराविक लोकांनाच झालाय। या पाठीमागचं नक्की कारण काय आहे ते सखोल चौकशी केल्यानंतरच कळणार आहे। सणासुदीत असा प्रकार घडल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। ग्राहक आणि दुकानदारांनी स्वच्छता, पॅकिंग आणि अन्न सुरक्षा याबाबत काळजी घेणं आवश्यक असल्याची चर्चा नागरिकांमधून होतीये। शिकूया कौशल्य, घडवूया भविष्य हे केवळ घोषवाक्य नाही, तर सांगलीतील सुंदरबाई मालू बालगृहातील मुलांच्या आयुष्यात एक नवी पहाट घेऊन आलेला एक आश्वासक मंत्र ठरलाय। निमित्त होतं जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित दिवाळीचे विविध साहित्य निर्मिती कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेचं। सांगलीतील सौ सुंदराबाई मालू मुलींचे बालगृह येथे आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, वुई फाउंडेशनचे दिनेश कदम, जिल्हा परिवेक्षका अनुरक्षण संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर सिंहासने, मानद कार्यवाहक सुनील कोरे, सर्व संस्था अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सर्व बालगृहातील मुले मुली या कार्यशाळेस उपस्थित होते। ही कार्यशाळा 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून जिल्ह्यातील 8 बालगृहातही त्या ठिकाणी अशी कार्यशाळा आयोजित करण्यात आली। यावेळी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। त्यांनी इसाप नीतीच्या गोष्टींमधून मुलांना समजावलं की कोणतीही एक कौशल्य निवडा आणि त्यात इतकं प्रावीण्य मिळवा की जग तुम्हाला ओळखेल। त्यांचे हे शब्द मुलांसाठी प्रेरणास्त्रोत ठरलेत। या मुलांच्या कर्तृत्वाला सलाम देण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली पॅटर्न नावाने एक विशेष प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं। दिवाळी आणि दसऱ्याच्या मंगलमय वातावरणाच्या अनुषंगाने या मुलांच्या हातांना पंत्या, आकाशकंदील, आकर्षक रांगोळ्या आणि सजावटीचं साहित्य तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आले। कच्च्या मालातून एक सुंदर वस्तू साकारतानाचा नवनिर्मितीचा आनंद त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता।
यंदाचा गणेशोत्सव राज्योत्सव हा घराघरात सांस्कृतिक वारसा जतन करणारा उत्सव झालाय आणि यामुळे खऱ्या अर्थाने कुटुंबातील आनंद एकोपा वाढलाय असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलंय। विश्रामबाग येथील खरेमंगल कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर पाटील, दीपक शिंदे, भाजपा जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह भाजप कोर कमिटी सदस्य, माजी नगरसेवक, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडल कार्यकारिणी सदस्य, 500 पेक्षा अधिक स्पर्धक आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित होते। गेल्या महिन्यापासून सांगली, कुपवाड, मिरज भागात घरगुती सजावट स्पर्धेची विशेष तयारी पालकमंत्री कार्यालयामार्फत सुरू होती। याविषयीचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला। या उपक्रमात महापालिकेतील क्षेत्रातील 3,500 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग दर्शवला होता। स्पर्धेत प्रत्येक सहभागी स्पर्धकाला विशेष भेटवस्तू आणि डिजिटल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी ऑपरेशन सिंधूर देखाव्यासाठी प्रथम महेश मारुती चौंदीकर, द्वितीय नमामि गंगे जल शुद्धीकरण देखाव्यासाठी अमित अरुण पाटील, तर तृतीय महाअवतार नृसिंह देखाव्यासाठी संजय मुरलीधर बांदिवडेकर यांना प्रदान करण्यात आला। याशिवाय 100 स्पर्धांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले। महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सुमारे 9 लाखाहून अधिक असताना आयुक्त सत्यम कांदी हे आठवड्यातून केवळ मंगळवार दुपारी 3 ते 6 असे केवळ 3च तास नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार असल्याने अडचणींची सोडवणूक कशी होणार हा संशोधनाचा विषय आहे। सांगली शहराएवढाच मिरजेचं महत्त्व असताना आयुक्त मिरज विभागीय कार्यालयात का येत नाहीत असा सवाल करत आयुक्तांनी किमान आठवड्यातून 2 दिवस मिरजेला येण्याबाबत आयुक्तांना सूचना करण्याची मागणी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे। मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, अभिजित दानेकर, रामलिंग गुगरी, सलीम खतीब, वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, श्रीशान मुश्रीफ, शमशुद्दीन देवगिरी आदी सदस्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मिरज शासकीय विश्रामगृहात भेट घेतली। मिरजेला पूर्णवेळ अतिरिक्त आयुक्त, अतिक्रमण हटाव प्रमुख, आरोग्य अधिकारी नेमण्याची तसेच स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार मिरजेचा पदभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना देण्याची मागणी केली। तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासह अन्य 5 रस्त्यांचे रुंदीकरण, भाजी मंडईचे काम पूर्ण करणे, रस्त्यांसाठी येणाऱ्या निधीचा विनियोग होण्यासाठी रोज रजिस्टर ठेवणे, भटक्या कुत्र्यांचे कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी हैदराबादच्या धर्तीवर उपाययोजना करण्याबाबत निवेदन देण्यात आलं। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासन आणि मिरज सुधार समिती यांची संयुक्त बैठक लावून प्रश्नांची सोडवणूक करण्याचं आश्वासन मिरज सुधार समितीला दिलं असल्याचे काझी यांनी सांगितले।